राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट असल्याचा दावा काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला होता। त्यांच्या या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंनी एक्सवर ट्विट केलेलं होतं, माझ्याकडे कोणतंही ओबीसी किंवा कुणबी प्रमाणपत्र नाही। वडेट्टीवारांनी या दाव्याचा पुरावा द्यावा, अन्यथा जाहीर माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली होती। यावर झालेल्या आरोप प्रत्यारोपानंतर वडेट्टीवार यांनी ते वक्तव्य अनावधानानं झाल्याचं सांगत माफी मागितल्याची एक्स पोस्ट केली। खासदार सुप्रिया सुळेंकडे ओबीसी सर्टिफिकेट असल्याचा दावा। सुप्रिया सुळेंबाबतचं ते वक्तव्य अनावधानानं। विजय वडेट्टीवार यांचे आधी आरोप आणि नंतर माफीनामा। मराठा आणि ओबीसी वाद गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे। आता या प्रकरणात नव्या वादाची ठिणगी पडली आहे। काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी त्यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट असल्याचा दावा केला होता। त्यांच्या या विधानानं महाविकास आघाडीतील बिघाडी पुन्हा एकदा समोर आली आहे। भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे। त्यासोबतच सुप्रिया सुळे यांनीही ओबीसी सर्टिफिकेट काढून ठेवलंय असा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केला होता। तसेच शरद पवार यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे की नाही याची माहिती नाही असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं। जरांगे पाटलांना जरा माहिती कदाचित नसेल, पण जेवढे मोठे नेते आहेत सुप्रिया सुळेंच्याकडे पण आहे। हो, सगळ्यांच्याकडे आहे, कोण नाही आहे। सगळ्यांनी ते प्रमाणपत्र ओबीसीचं घेऊन ठेवलं आहे। सुप्रिया ताईंचंच काय, सगळ्यांच्याचकडे आहे। कदाचित पवार साहेबाकडे आहे की मला माहित नाही, मी बोलू शकत नाही। एक तर आरक्षणही वाढत नाही आणि घुसखोरी वाढली आहे, त्यामुळे उद्या आदिवासी आपल्या ओबीसीचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही, हे तेवढंच सत्य आहे। विजय वडेट्टीवार यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या वादानंतर संताप व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनी वडेट्टीवार यांच्याकडे संबंधित वक्तव्याबाबत पुरावे द्यावेत किंवा तातडीनं माफी मागावी अशी मागणी केली। त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीत अशा गोष्टी होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत नेत्यांनी असे वाद आणि आरोप टाळायला हवे असा सल्ला काँग्रेसच्या नेत्यांना दिला। आपण गेल्या 12 वर्षांपासून काँग्रेस सोबत असून आपले 8 खासदार त्यांच्या सोबत आहेत, तरीही महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते वारंवार टार्गेट का करतात असा सवाल उपस्थित केलाय। आता मला असं वाटतं त्यांनी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं असेल तर आपण त्या विषयावर पडदा टाकूया। या राज्यासमोर महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे आरोप, खड्डे असे खूप महत्वाचे विषय आहेत आणि माझी अतिशय विनम्र विनंती आहे की हे खूप सेन्सिटिव्ह इश्यूज असतात, त्यामुळे कोणीही अशा बाबतीत थोडं संवेदनशीलपणे बोलावं आणि अशा घटना परत होणार नाही अशी खबरदारी सगळ्यांनीच घ्यावी। वडेट्टीवार यांनी खासदार सुळे यांच्यावर केलेल्या आरोपांची गंभीर दखल घेत शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी वडेट्टीवार यांनी माफी मागावी अशी मागणी केली। मित्र पक्षावरच अशा प्रकारची चर्चा करण्याचा प्रयत्न केला काही दिवसापासून काँग्रेसची काही मंडळी का करतात मला कळत नाही आणि मला वाटतं की त्यांनी पहिल्या प्रथम अशा प्रकारचा दाखला वेगवेगळ्या नेत्यांना, वेगवेगळ्या प्रकारच्या पदाधिकाऱ्यांना असं देण्याच्या बाबतीमध्ये ज्यांना ज्यांना दिलाय त्याच्या संदर्भामध्ये भाष्य केलं आणि त्याची चौकशी करण्याची मागणी केली तर मी समजू शकतो। फक्त मित्रांना डॅमेज करायचा 2014ला ह्यामुळे सत्ता गेली ह्या लोकांच्या असल्या वागण्यामुळे। मला वाटतं की शेवटी त्यांनी ही भूमिका आता स्पष्ट करावी। काँग्रेसच्या लोकांनी तर त्यांना समज द्यावा की आपल्या मित्र पक्षावर टीका करू नये। या सर्व वादानंतर वडेट्टीवारांनी आपण केलेल्या विधानावर स्पष्टीकरण करणारं ट्विट केलंय। त्यात त्यांनी म्हटलंय की ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानानं उल्लेख झाला, त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता। अनावधानाने त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो असं त्यांनी सांगितलंय। याच ट्विटमध्ये त्यांनी पुढे म्हटलंय की याचा अर्थ ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबत माझी भूमिका बदललेली नाही। एकीकडे ओबीसी प्रमाणपत्र घेऊन सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या हक्कांवर आघात करायचा, ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसायचा, या भूमिकेचं मी कधीही समर्थन करणार नाही। माझा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून
ओबीसी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आहे, असं देखील त्यांनी ट्विट केलंय. याआधीही काँग्रेस नेत्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हटलं होतं. यावरून राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा काँग्रेसनं त्यांचाच मित्रपक्ष असलेल्या शरद पवार गटावर आरोप केल्यानं अनावधानाच्या नावाखाली प्रसिद्धीसाठी जाणीवपूर्वक अशी वक्तव्य केली जात असल्याची चर्चा राजकारणात सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.